नमस्कार मंडळी. तर डॉमिनोजचा पिझ्झा आज रेसिपी बघणार आहे. तुमचं पीठ फुगत नाही किंवा तुमचा पिझ्झा जो आहे तो नीट बेक होत नाही, अशी जर कारणं असतील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व बघणार आहोत. मुलांनाही सुट्ट्या लागल्यात, परीक्षा संपल्यात, मुलंही घरात आहेत, तर सतत काही ना काही वेगळं खायला मागतात. तर चला, डॉमिनोज स्टाईल पिझ्झा आज आपण करणार आहोत. त्यासाठी इथं मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. कोमट पाणी इथं घ्यायचं आहे. अर्धा कप आणि थोडंसं 2 चमचे मी जास्त घेतले. त्यामध्ये 2 चमचे आपण साखर घालायची आहे. साखर आता नीट आपल्याला विरघळून घ्यायचं आहे. ठीक आहे. साखर छान विरघळली की आपल्याला हे ड्राय ईस्ट वापरायचं आहे. तर असं पॅकेट फूडमध्ये घ्या, लूज आणू नका. तर ब्रँडेड जर असेल तर आपलं ईस्ट जे आहे छान फुलतं आणि पुढची प्रोसिजर व्यवस्थित होते. आता इथं हे 1 TSP आणि खाली आहे हाफ TSP असं जे स्पून आहे माझं तुम्हाला दाखवते. 1 TSP म्हणजे 1 टीस्पून म्हणजे छोटा चमचा आणि TBSP म्हणजे टेबल स्पून. तर 1 कप मैदा घेणार असाल तर 1 TSP तुम्हाला ईस्ट घ्यायचं आहे. आता इथं मी 2 कप मैदा घेणार आहे, त्यासाठी 2 TSP मी इथं ईस्ट वापरलेला आहे. 2 कप मैद्यामध्ये चांगले मीडियम साईजचे 2 पिझ्झा होतात. तर इथं मी 2 पिझ्झे आज घरात बनवणार आहे. त्यासाठी मी इथं 2 TSP ईस्ट घातलेला आहे आणि त्याला ॲक्टिवेट करायला 10 मिनटं साईडला ठेवलं आहे. आता इथं 2 कप मैदा घेतला आहे, त्यात थोडंसं चवीनुसार मीठ ॲड केलं आहे. छान मिक्स करून मध्ये असा खडा करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपलं जे ईस्ट फुललेलं आहे 10 मिनटानंतर, तर ते बॅटर आपल्याला ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि आपल्याला कणिक छान अशी मळून घ्यायचं आहे. तर कणिक मळताना आपल्याला जर पाणी लागलं तर रूम टेम्परेचरचं पाणी वापरायचं, म्हणजे साधं पाणी, गरम किंवा थंड पाणी वापरायचं नाही आहे. तर आता थोडं थोडं आपल्याला पाणी घालत आपल्याला हे एकदम स्मूथ असं मळून घ्यायचं आहे. फ्रेंड्स, पिझ्झा एकदम एकदम इझी रेसिपी आहे, एकदम इझी आहे. फक्त त्याला कष्ट जे लागतं ते हे जे कणिक आहे ना, ते मळण्यासाठी कष्ट लागतं, तेही किती 10 ते 12 मिनटं हार्डली. तर 10 मिनिटं छान आपल्याला ही कणिक मळून घ्यायचं आहे. आता तुम्हाला वाटत असेल की कणिक आपली मळून झाली आहे. खरं टास्क जे आहे ते इथून पुढे आहे. हा एकजीव झाल्यानंतर हा गोळा आपल्याला एका ताटलीमध्ये तेल लावून आपल्याला हा गोळा घ्यायचा आहे. तुम्ही काउंटर टॉपवर पण करू शकता. तुमच्याकडं काउंटर टॉप आहे तर त्यावर तुम्ही करू शकता, पण मी नाही करत, असं प्लेटमध्येच करते तेल लावून. खूप इझी पडतं. नाही तर काउंटर टॉप स्वच्छ आधी करावं लागतं आणि ही प्रोसिजर केल्यावर काउंटर टॉप स्वच्छ पण पुसून घ्यावं लागतं. त्यापेक्षा हे बेटर आहे. कमी कष्टात कमी वेळेत आपलं छानपैकी होऊन जातं. आता ह्याला थोडं थोडं आपण तेल घालत हे छान असं कणिक मळून घ्यायचं आहे. आता हे मळून झाले कसं ओळखायचं आहे? कणिक जे आहे मळताना पिठात हात घातल्यावर आपल्या हाताला नाही लागायला पाहिजे. कणिक एकदम चिकनं किंवा स्मूथ असं म्हणतो ना आपण, एकदम सॉफ्ट डो ह्याचा तयार व्हायला पाहिजे, इतकं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता एकजीव झाल्यावर आपला कणिक कशी होती आणि आता मळल्यानंतर आपलं कणिक जे आहे ते कसं झालेलं आहे. एकदम सॉफ्ट, खाली ताटाला पण फार लागत नाही आहे आणि हातालासुद्धा फार लागत नाही आहे. याचा अर्थ काय? आपलं कणिक जे आहे ते एकदम मऊ सॉफ्ट असं मळून तयार आहे, एकदम मऊ सॉफ्ट. तर हे कणिक जे आहे आता टक करायचं आहे आणि आपल्याला एका भांड्याला तेल लावून आपल्याला हे 1-1.5 ते 2 तास आपल्याला हे फर्मंट करायला ठेवायचं आहे. छान आपलं हे डबल टिबल फुलतं, तेव्हाच आपला पिझ्झा जो आहे तो एकदम मस्त होतो. तर थोडंसं तेल लावून आपण ह्याला आता 1.5 ते 2 तास आपण ठेवणार आहे. जर उन्हाळा असेल तर अगदी 1.5 तासात फुलून तयार होतं. थोडंसं हिवाळा वगैरे असेल तर 1-2 तास लागू शकतं. तर आता एक पनीरचं टॉपिंग मी करणार आहे. त्यासाठी दही घेतलं आहे, त्यात चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट घातलेलं आहे. आता हे सगळं नीट मिक्स करायचं आणि त्यामध्ये 100 ग्रॅम पनीर ॲड करायचे आहेत आपल्याला आणि ह्या दह्यामध्ये मॅरिनेशन करायचे आहेत ते पनीर आपल्याला, म्हणजे त्याची टेस्ट की नाही एकदम तंदुरी फ्लेवर असा जेव्हा ते बेक होतं तेव्हा खूप छान लागतं. डायरेक्ट सिंपल पनीर घालू नका. थोडंसं असं मॅरिनेट किंवा तिखट मीठ लावून तुम्ही टॉस केलात तरी चालेल, तुम्हाला जर दही वापरायची नसेल तर. आता हे छान मॅरिनेशन करून एक 10 मिनटं ह्याला मी झाकून ठेवणार आहे. पनीरसोबत तुम्ही बाकीच्या भाज्या पण घेऊ शकता. फ्रेंड्स, मी कांदा आणि शिमला मिर्च घेणार आहे, ते मी असंच वापरणार आहे. तुम्ही त्यालासुद्धा मॅरिनेशनमध्ये ॲड करू शकता. आता एक 10-15 मिनटानंतर मॅरिनेशन झाल्यानंतर एक पॅनमध्ये तेल घेतलं 1 चमचाभर आणि आपण मॅरिनेशन केलेलं जे दह्याचं पनीर आहे ते आता छान असं मी टॉस करून घेणार आहे. एक 5 मिनटं पॅनवर हलक्या गॅसवरती ह्याला आपण भाजून सॉफ्ट करणार आहोत, जेणेकरून काय होईल, ते दही, तिखट, मीठ जे फ्लेवर्स आहेत ते पनीरमध्ये छान उतरतील आणि पनीर आपला एकदम मस्त लागेल. तंदुरी फ्लेवरसारखा आपला पनीर आपल्याला लागणार आहे. तर आता हे छान असं मी मिक्स करून घेते. ठीक आहे. आता हे बेक छान झालेलं आहे फ्रेंड्स आणि आपलं 2 तास झालेले पण आहेत. आपण आपलं जे कणिक आहे ते बघूया. मस्त तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, अगदी
प्रॉपर हे फुललेलं आहे. आता ह्याला थोडंसं पंच करून आपल्याला जे आहे रेग्युलर ह्याच्यामध्ये साईजमध्ये ह्याला आणायला लागतं. हे असं नीट मिक्स करायचं, फार नाही मिक्स करायचं, फक्त एक गोळा एक लगदा झाला तरी बस. आता ह्याच्यामध्ये 2 पिझ्झा आरामात होतात. 2 कप मैदा मी घेतलेला आहे, त्यासाठी 2 TSP ईस्ट मी वापरलेला आहे. तर आता याचे 2 भाग करूया. सध्या तुम्हाला एक पिझ्झा मी करून दाखवते. तर एक गोळा घेऊयात आपण. त्यानंतर आजचा जो पिझ्झा आहे तो ओव्हनमध्ये बेक करणार आहे. तर ओव्हन सोबत आपल्याला ही प्लेट मिळते. तुम्ही तुमच्या घराकडे कुठली तुमच्याकडे असेल प्लेट तीसुद्धा यूज करू शकता, स्टीलची वगैरे. तर मी ओव्हनची प्लेट घेतलेली आहे, त्याला छान तेलाने ग्रीस केलेला आहे. थोडंसं आपल्याला कॉर्नफ्लोअर त्याच्यावर छिडकायचं आहे, पसरवायचं आहे. आणि हे जे आपलं कणिक आहे त्याला हाताने आपल्याला स्प्रेड करायचं आहे. तुम्हाला हाताने थोडंसं अवघड जात असेल तर थोडंसं तुम्ही लाटण्याने लाटून चपातीसारखं थोडंसं मोठं करूनसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये प्लेटवर ठेवू शकता. पण मी लाटणं न वापरता हाताने जेवढं मला जितकं स्प्रेड करता येईल तितकं हा पिझ्झा जो आहे तो मी स्प्रेड करणार आहे. तर तुम्ही बघू शकता मीडियम साईजच्या वर हा साईज आपला पिझ्झाचा झालेला आहे. आणि ह्याला असं कडेकडेने आपण प्रेस करत करत मी प्लेटपर्यंत आणलेला आहे. आणि मध्ये असं खोलगट करून कडेने असं जाड थर ठेवायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपला पिझ्झा जो आहे तो छान. त्यानंतर फोकच्या साहाय्याने आपण थोडंसं हे टोचे मारून घेणार आहे, जेणेकरून असं चपातीसारखं फुलू नये आपला पिझ्झा. म्हणून हे प्रोसिजर महत्त्वाची करायचं आहे. त्यानंतर इथं पिझ्झा सॉस 2 चमचे लावून घेते. पिझ्झा सॉस मी तयारच वापरते, कारण पिझ्झा सॉस बनवा सगळंच जर होममेड केलं तर खूप मोठी प्रोसिजर होते. किंवा तुम्हाला घरचंच पाहिजे तुम्ही आदल्या दिवशी बनवून ठेवू शकता. आता इथं मी तयार डॉक्टर ओटकर फनफूडची सुद्धा आजकाल चांगली क्वालिटी येते, तर ते पिझ्झा सॉस मी इथं वापरते. पिझ्झा सॉस छान असं पसरून झालेलं आहे. तर इथं मेयोनीज आहे, व्हेज मेयोनीज एगलेस. ते सुद्धा मी थोडंसं मुलांना आवडतं म्हणून लावते, कंपल्सरी नाही आहे, ऑप्शनल आहे. तर थोडंसं मेयोनीजसुद्धा मी ह्याच्यावरती पसरून घेते. परफेक्ट. आता पिझ्झावरती जे टॉपिंग आहे ना फ्रेंड्स, तुम्हाला घरात जे आवडतं, जे घरात भाज्या खातात ते तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर आता ह्याच्यावरती आपण मोझरेला चीज, खिसलेलं चीज आहे हे मोझरेला चीज. प्रोसेस चीज जास्त नसतं, मोझरेला चीजच पिझ्झासाठी वापरायचं असतं आपण. तर आता ते सगळं आपण आपल्या आवडीनुसार, तुम्हाला किती आवडते त्यानुसार तुम्ही हे मोझरेला चीज स्प्रेड करू शकता तुमच्या पिझ्झावरती. त्यानंतर व्हेजीज जे आहेत मोस्ट ऑफ तुम्ही बाहेर खायला कुठं गेला डॉमिनोजला वगैरे, तर कांदा, शिमला मिर्च, ऑलिव्ज, ॲल्पिनोज, पनीर, मशरूम, बेबीकॉर्न हे असे टॉपिंग्स असतात. तर तुमच्याकडे जे काही अवेलेबल आहे ते तुम्ही घेऊ शकता. तर माझ्या घरात पनीर, शिमला मिर्च आणि कांदा एवढं जरी घातलं तरी पिझ्झा खूप आवडतो आणि खूप मस्त डिलिशियस होतो. तर ह्या 3च गोष्टी वापरून मी आज पिझ्झा बनवते आहे. तर इथं शिमला मिरची मी चौकोनी काप केलेले आहेत, त्याला छान डेकोरेट करते मी. त्याच्यानंतर माझ्याकडे कांदे पण मी उभे, थोडे चौकोन असे हवे तसे तुम्ही साईजमध्ये कट करू शकता. ते सुद्धा मी ह्याच्यावरती ठेवून घेते. परफेक्ट. तर ह्याला प्रमाण नाही फ्रेंड्स, तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त घ्या. नुसतं चीज आणि पनीर जरी घातलं तरी हा पिझ्झा एकदम डिलिशियस लागतो. तर आता हे झालेलं आहे. आपण त्यानंतर पनीर जे मॅरिनेट केलं होतं ह्याच्या पॅनवरती, दह्याचं जे पनीर मॅरिनेट भाजून घेतलं होतं ते सुद्धा आता आपण ॲड करणार आहोत. तर हे 1 बाय 1 जिथं तुम्हाला वाटतं छान म्हणजे कलरफुल असं, तर तिथं ठेवून घ्यायचं आहे. प्रत्येक पीसला बाईटला यायला पाहिजे असं ठेवायचं आहे. एकाच ठिकाणी जास्त एकाच ठिकाणी कमी असं न ठेवता छान असं पसरून घ्यायचं आहे. तुम्ही खिसून पण घेऊ शकता पनीर, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ओके. पनीर झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण ऑरेगॅनो मिक्स हर्ब्स जे असतं पिझ्झावरती आपण स्प्रिंकल करत असतो ते थोडंसं स्प्रिंकल करून घेते. त्यानंतर थोडेसे चिली फ्लेक्स आहेत माझ्याकडे, ते सुद्धा आपण थोडेसे स्प्रेड करायचे. लहान मुलं खाणं असेल तर चिली फ्लेक्स नाही घातलं तरी चालेल, किंवा वरूनतून तुम्ही घालून खाल्लं तरी चालेल. त्यानंतर सगळं झाल्यानंतर आणखीन थोडंसं मोझरेला चीज जे आहे ते मी फुल्ली लोडेड पिझ्झा करते, तर त्यासाठी मी आणखीन थोडंसं चीज घातलेलं आहे. त्यानंतर इथं मेल्टेड बटर आहे, त्यामध्ये जरा ठेचलेला लसूण घातलं आहे, म्हणजे हे गार्लिक बटर आपलं तयार झालेलं आहे. तर हे गार्लिक बटर कढईने मी लावून घेणार आहे आपल्या पिझ्झाला, मेल्टेड बटर. तर तुम्ही इथं या ठिकाणी दूधसुद्धा लावू शकता, तेलसुद्धा लावू शकता, तूपसुद्धा लावू शकता, काहीच हरकत नाही, नुसतं बटरसुद्धा लावू शकता. थोडंसं फ्लेवर येण्यासाठी मी बटर मेल्ट करून 2 ते 3 लसूणच्या पाकळ्या ठेचून ह्याच्यामध्ये घातलेल्या आहेत, थोडंसं फ्लेवर टेस्ट येण्यासाठी. तर चला आता आपला पिझ्झा जो आहे तो बेकिंग करण्यासाठी तयार आहे. सर्व काही आपलं ॲड झालेलं आहे. परफेक्ट. तर आता आपण प्रीहीट केलेलं ओव्हनमध्ये ह्याला ट्रान्सफर करूया. तर ओव्हन 200 डिग्रीवरती मी 10 मिनटं गरम केलेलं आहे. आणि आता ओव्हनमध्ये आपण हे पिझ्झा ठेवायचा आहे.
माझा जो आहे तो सॅमसंगचा हॉट ब्लास्ट हा ओव्हन आहे. तर ते त्याच्यावरची जी सेटिंग आहे ते मी दाखवते. प्रत्येक ओव्हनचं थोडंसं वेगळं असतं. तर हा पिझ्झा प्री हीट ओव्हनमध्ये ठेवलेला आहे. इथं हॉट ब्लास्टला आधी सिलेक्ट करायचं, त्यानंतर 200 डिग्रीला सिलेक्ट करायचं, टायमर सेट करायचा आहे 20 ते 25 मिनटं. आता ओव्हनवरती डिपेंड आहे. माझ्या इथं 20 ते 25 मिनिट लागतात. काय काय ठिकाणी 18 ते 20 मिनटं ओव्हनमध्ये सुद्धा होतं. तर इथं 25 मिनटं मी बेक करणार आहे. 25 मिनटानंतर आपण पिझ्झा बघूयात. तर फ्रेंड्स 25 मिनटं झालेले आहेत. तुम्ही कलर टेक्स्चर बघू शकता. अगदी परफेक्ट आपला पिझ्झा जो आहे तो बेक झालेला आहे. कुठेही कच्चा वगैरे राहिलेला नाही आहे. वरचे टॉपिंगसुद्धा छान आपले तंदूरसारखे रोस्ट झालेले आहेत. थिकनेससुद्धा तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, कुठेही कच्चा नाही आहे. छान आपला पिझ्झा जो आहे तो फुलला आहे. रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर नक्की करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.